सप्तशृंगी गडावर कार 600 ते 800 दरीत कोसळली. 6 भाविकांचा मृत्यू. चालकाचं नियंत्रण सुटल्याने झाला अपघात. सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील भाविकांची इनोव्हा कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने पिकनिक पॉइंट पासून अर्धा किलोमीटर अंतरावर सुमारे 600 ते 800 फूट खोल दरीत कोसळली आहे. अपघातात एका कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 7 सायंकाळी 5च्या सुमारास घडली. अपघातानंतर तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. रात्रीच्या अंधारात मदतकार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. मृतात 2 पिंपळगाव बसवंत, 2 गुजरात राज्यातील गांधीधाम तर अन्य 2 पुण्यातील आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रेलचेल होती. पिंपळगाव बसवंत तालुका निफाडतील पटेल कुटुंबियातील 6 जण गडावर भगवंताच्या दर्शनासाठी इनोव्हा कार MH15 BN 0555 मधून आले होते. दर्शन घेऊन ते परत जात असताना सायंकाळी 5च्या सुमारास पिकनिक पॉइंट पासून अर्धा किलोमीटर अंतरावर इनोव्हा कारवरील चालकाचं नियंत्रण सुटले आणि कार थेट घाटातील संरक्षण कडा तोडून बाजूला असलेल्या खोल दरीत सुमारे 600 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. ही घटना घाट रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील प्रवासी भाविकांनी पाहिली आणि तातडीने काही वाहन चालकांनी त्यांची खबर पोलिसांना कळवली. घटनास्थळी तातडीने पोलिसांचा आपत्ती व्यवस्थापनाने पथक मदत कार्यासाठी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने दरीत कोसळलेल्या कारपर्यंत पोहोचवत मृतदेह बाहेर काढले. या अपघातामध्ये मृत पिंपळगावसह गुजरातमध्ये कारचे 6 जण होते. या अपघातात कार चालक कीर्तिकुमार पटेल वय 50 यांच्यासह रसिला पटेल वय 50 राहणार पिंपळगाव बसवंत, विठ्ठल पटेल वय 65, प्रेमलता पटेल वय 60, पचन पटेल वय 60 आणि मणिबेन पटेल वय 70 यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृत कीर्ती पटेल हार्डवेअर व्यापारात कार्यरत होते. त्यांचे गुजरात पुणे येथील नातेवाईक 15 दिवसापूर्वी लग्नासाठी पिंपळगाव आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे.